स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले माझ्या आजच्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, सध्या 2 दिवसापासून वातावरण खराब झालं आणि सध्या कसमादेव परिसरामध्ये फिरत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बऱ्याचशा प्लॉटची कांद्याच्या प्लॉटची जी कंडिशन आहे ती अशी पात या ठिकाणी वाकडी झालेली दिसून येत आहे। पात कुठेही सरळ नाही आणि वाकडी पात झाली आणि वाकडी पात झाल्यामुळं पिकाला जे न्यूट्रिशन अपटेक होतंय ते व्यवस्थित होत नाही आणि पिकाची पाहिजे अशी वाढ होताना दिसून येत नाही। याचं महत्त्वाचं एक 3 कारण आहेत। सध्याचं जे वातावरण खराब झालेलं आहे ते एक महत्त्वाचं कारण आहे। दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सध्या आता वातावरणामध्ये टेम्परेचर खूप वाढायला सुरुवात झालेली आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे दिवसाचं टेम्परेचर वाढतंय आणि रात्रीचं टेम्परेचर कमी होतंय, त्याच्यामुळे सुद्धा कांद्याची जी पात आहे ती वाकडी होऊ शकते। आणि तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कांदा पिकामध्ये 2 वेळा जर तणनाशकाची वापर आपण केला किंवा तणनाशकाची फवारणी जर कांदा पिकामध्ये दुसऱ्यांदा केली तेव्हा सुद्धा कांद्याची पात वाकडी होऊ शकते। जर अपरिहार्य कारणामुळे काही कारणामुळे तुम्हाला जर 2दा तणनाशक मारायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त गोल या तणनाशकाचाच वापर करा, त्याच्यामध्ये टार्गा सुपर या तणनाशकाचा वापर करू नका। ही दोन्ही तणनाशके एकत्र वापरल्यास आणि 2 वेळा वापरल्यास कांद्याची पात ही वाकडी होते आणि कांद्याची जी वाढ आहे ती वाढ थांबते। तर याच्यासाठी तुम्हाला एक मी माझ्या आजच्या व्हिडिओमधून एक महत्त्वाची फवारणी सुचवणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, ॲमिस्टार टॉप नावाचं जे बुरशीनाशक आहे ते 10 ml 15 लिटर पाण्यासाठी, आलिका 15 ml 15 लिटर पाण्यासाठी आणि सिलिका फर्ट पावडर हे जे सिलिकॉन आहे हे तुम्हाला 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये न्यूट्रास्पेड जे आहे ते न्यूट्रास्पेड 15 लिटर पाण्यासाठी 15 ml वापरायचे। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, हे सगळं तुम्हाला फवारणी करत असताना न्यूट्रास्पेड जे आहे ते सर्वात प्रथम पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचा पीएच बॅलन्स जो आहे तो पीएच क्लिअर होतो आणि तुमच्या जी मॉलिक्यूल तुम्ही जी घेणार आहे ते मॉलिक्यूलचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे मिळू शकतो। त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी जी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता सध्या कांद्याचे जे रूट आहे ते रूट सुद्धा चोकोप झालेले आहेत किंवा पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा आता होताना दिसून येत नाही किंवा पांढऱ्या मुळांची वाढ थांबलेली आहे। पांढरे मुळं ही वाकडी होताना दिसून येत आहेत। हे जी मुळं आहेत ही वाकडी झालेली आहेत कांद्याची आणि ही मुळं वाकडी झाल्यामुळं त्यांची वाढ होत नाही आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 1 एकर कांदा क्षेत्रासाठी तुम्हाला 250 ग्रॅम फ्लोरा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लिटर NPK कन्सर्टिया बॅक्टेरिया कॉम्बिरिच हे तुम्हाला ड्रीप मधून सोडायचं। याच्यामुळे काय होईल, पांढरी मुळी जी आहे ती पूर्ववत चालू होईल, पांढऱ्या मुळांची संख्या वाढेल आणि NPK बॅक्टेरियामुळे कांद्याची वाढ आणि फुगवण ही अतिशय चांगली होऊ शकते। तेव्हा कांद्यामध्ये जो पिवळेपणा असेल तो पिवळेपणा सुद्धा कमी होतो आणि पीक अतिशय चांगल्या प्रकारे जोमाने वाढायला सुरुवात होते। मित्रांनो, ही जर ॲप्लिकेशन आपण आपल्या कांद्याच्या पिकामध्ये इनलाईन मधून असेल किंवा पाण्यामधून जर सोडलं तर अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून येतात। दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।